महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक गुंतवणूक आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या 9 महिन्यात 1,39,000 कोटींची गुंतवणूक. DPIITचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडून समाज माध्यमांवर पोस्ट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारी-मार्च महिन्याचं अनुदान. पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3,000 रुपये. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 5वा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. अनिल परबांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आक्रमक होणार, तर राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज सादर होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट नवीन महाबळेश्वरला विरोध. शेकडो हरकती आल्यानं प्रोजेक्ट बारगळण्याची शक्यता. विधान परिषदेसाठी जगदीश मुळीक यांचं नाव पुन्हा चर्चेत. परिषदेच्या रिक्त जागांसाठी भाजपमध्ये मोर्चे बांधणी सुरू. मुळीक यांना संधी देऊन पुनर्वसन करणार का, याकडे लक्ष. राहुल गांधी आज मुंबईतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्याबाबत सपकाळ वर्षा गायकवाडांसोबत चर्चा करणार. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. हिंगोलीतील बोरखेडी रामप्रसाद नगर गावात तात्काळ पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्ण करण्याच्या प्रशासनाच्या सूचना. पाणी टंचाईबाबत लोकशाही मराठीनं बातमी दाखवताच प्रशासन खडबडून जागं. उकाड्यानं हैराण नाशिककर अचानक गारठलेत. नाशिकमध्ये 10 तर निफाडमध्ये पारा अचानक 4 अंशावर घसरलाय. शेतपिकांसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दहशतवादी तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा झटका. भारतात प्रत्यार्पणाच्या राणाचा स्थगिती अर्ज फेटाळलाय. तर प्रत्यार्पणानंतर खटला दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात चालण्याची शक्यता आहे. पुण्यातील स्वारगेट पाठोपाठ पुणे सांगली शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग. सांगली पोलिसांकडून आरोपी वैभव कांबळेला अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.